वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आणि ही वेळ आहे दुपारची आणि हा व्हिडिओ आहे 20 तारखेचा। तर 20 तारखेला काही मला हा व्हिडिओ टाकता आला नाही, कारण एकतर माझी तब्येत पण चांगली नव्हती आणि एडिटिंग करा पुन्हा पाठवा, त्यामुळे म्हटलं म्हणजे कसं आहे मोबाईलची व्हिडिओची एडिटिंग हे म्हटलं तर डोकं घालूनच बसावं लागतं। प्रत्येक गोष्ट इकडली तिकडे तिकडली इकडे सरकव पूर्ण एडिट करावं लागतं, त्यामुळे मग सारखं डोकं घालून बसावं लागतं त्यामध्ये। म्हणून एक तर डोकं पण दुखे, म्हणून म्हटलं जाऊ दे आज काही करावंच नाही एडिटिंग। म्हणून मग मी हा व्हिडिओ काही त्या दिवशी तुम्हाला पाठवला नाही किंवा कालही पाठवला नाही, कारण काल तर मला जमलंच नाही, कारण काल मला जायचं होतं गावाला, त्यामुळे काही कालही नाही टाकले मग व्हिडिओ मी। तर आणि आता बनवायच्या होत्या मला ज्वारीच्या लाह्या। मी 1-2 व्हिडिओ बघितले होते, तर त्यामध्ये ज्वारीच्याच लाह्या बनवताना दाखवल्या। माझी आई फोडायची लाह्या, परंतु त्या धानदार असायची। धानदार माहिती आहे का, जशी आपली नाचणी असते की नाही बारीक, तर त्यापेक्षा थोडी जाड असते, परंतु चोपडी गुळगुळीतच असते ती पण धानदार। आणि त्याच्या लाह्यानं खूप छान फुटते अगदी लवकर, त्याला उकडावं लागत नाही की काही नाही। परंतु ते काय आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती, त्यामुळे म्हटलं चला आज ज्वारीच्याच बनवून बघूया, कारण खूप जणी फोडताना दाखवते म्हटलं, तर कशा होते ते आपण पण बघूया म्हटलं। म्हणून मग काय केलं, का गंजीत पाणी गरम ठेवलं आणि माझी ज्वारी जी होती ते छान स्वच्छ निवडूनच होती, त्यामुळे छोट्या वाटीमध्ये 1 वाटीभर ज्वारी घेतली आणि पाणी उकळल्यानंतर ते उकळत्या पाण्यामध्ये टाकायची आणि नंतर छान चमचने फिरवून घ्यायची आणि आता एक थोडीशी बिलकुल बारीक उकडी येऊ द्यायची आणि नंतर मग त्यावर प्लेट झाकायची आणि प्लेट झाकून मग गॅस बंद करून द्यायचा। प्लेट झाकून 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आणि त्यानंतर मग ते पाणी पूर्ण निथळू द्यायचं। आता गाळणी ठेवली आहे मी एका भांड्यावर आणि त्यावर आता हे पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि त्यानंतर मग ही ज्वारी पूर्णपणे सुकवून घ्यायची, तर छान लाह्या फुटतात असं व्हिडिओमध्ये दाखवलं। त्याप्रमाणे मी केलं, परंतु कसलं काय, आता ही ज्वारी मी वाळत घालणार आहे आता पूर्ण पाणी निथळल्यानंतर। आणि नंतर मग थोडं बाहेर ऊन होतं, त्यामुळे मग आता म्हटलं चला बाहेर ठेवलं तर लवकर वाळेल तरी म्हटलं, कारण घरामध्ये काही पंख्यामध्ये एवढ्या लवकर सुकणार नाही म्हटलं ज्वारी, कारण एकदा का कोणती वस्तू ओली होती ती लवकर सुकत नाही। तर म्हटलं उन्हाने थोडी कडकडीत येईल, म्हणून मग काय केलं बाहेर नेऊन ठेवलं अंगणामध्ये पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर। बाहेर नेऊन म्हणजे छोटा रुमाल होता त्यावर टाकली वाळत, आणि जशी वाळत टाकली आणि नंतर मग मी घरात आली, कारण माझी आता म्हटलं झाडझूड फरच्या व्हायच्याच आहे, तर त्या करून घेते पहिले। म्हणून मग आणि जशी वाळत टाकली ना तशा असं अगड्या मुंग्या लागल्या त्याला, इतक्या मुंग्या आहे ना खूपच। तर मग आता वाळत घातली आणि मी घरात आली, तर बरोबर 4:45 वाजले होते। मी म्हटलं आता अर्धा-पाऊण तास, म्हणजे तसंही आपल्याला झाडझूड फरच्याला लागतेच म्हटलं अर्धा-पाऊण तास, तर म्हणून मग छान अंगणामध्ये वाळत टाकली आणि आता मी अंगण झाडायला लागली। वाळत टाकल्यानंतर काय मी एकदाही जाऊन पाहिलं नाही, म्हटलं वाळते त्यानंतर मग घरामध्ये आणून आपली लाह्या फोडून बघते। तर आता घर झाडायला लागली, सासूबाई बसूनच होत्या, तर मी आता म्हटलं घर झाडून टाकते आणि त्यानंतर मग फरचे पुसून घेते म्हटलं, कारण आज काही दिवसभर काहीच कामं झाली नाही। एक तर तब्येतही नव्हती बरी आणि आमच्या घराजवळनं एक खूप वाईट घटना घडली, जी सकाळी उठल्यानंतर मी माझं अंगण झाडलं, छान पाणी वगैरे मारलं, यांना चहा मांडून दिला। मला वाटलं हे ड्युटीवर जातील खरं म्हणून चहा वगैरे मांडला, परंतु हे काही उठले नाही आणि ड्युटीवर गेले नाही, कारण आजही मला बरं नाही म्हणे, तर मी काय आज जातच नाही म्हणे। तर मग ठीक आहे, मग मी आणि सासूबाईंनी चहा घेऊन घेतला आणि नंतर मी थोडा मोबाईल हातामध्ये घेतला। अशी कशी आपल्याला सकाळीच मोबाईल बघायची सवय होऊन गेली की नाही, त्यामुळे तर मी असं बाकी काही बघत नाही। स्टेटस बघितलं तर एकदम अचानक स्टेटसवर दिसलं की भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून। मी म्हटलं अरे बापरे, हे दादा कसे गेले मला काही समजलंच नाही। मग 2-3 मैत्रिणीचे माझ्या फोन आले, का तुला माहित आहे का म्हणे आज काय झालं, तर मी म्हटलं नाही बा, तर त्यांनी सांगितलं का त्या दादांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते जागेवरच गेले म्हणून। आणि ते बघा किती आपण इतकं पै करूनच पैसा जोडतो। आणि एकतर ते मुख्याध्यापक होते शाळेचे, 8 नंबर नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक असून सुद्धा त्यांना शेतीची खूप आवड होती आणि शेतीची आवड असून कुक्कुटपालन व्यवसाय करत होते ते। कुक्कुटपालन, बकरी पालन हा सगळा व्यवसाय करायचे ते, एक शिक्षक असून। आणि आज आता अमावस्या वगैरे येते की नाही आपली 2 दिवसांनी, म्हणजे उद्या परवाची अमावस्या आहे ना गुरुवारची, तर मंगळवार, बुधवार आणि रविवार हे 3 दिवस भेटते बा, म्हणून ते सकाळी 3:30ला अगदी पिकअप घेऊन कोंबड्या आणायसाठी गेले आणि त्यांचा ना खूप जोरदार ॲक्सिडेंट झाला आणि ते जागेवरच गेली। बघा आपण काय विचार करतो आणि काय घडतं यावरनं समजायचं, जे आपण कितीही आयुष्यामध्ये पैसा कमवला तरी पण जे आपल्यासोबत घडायचं असलं ना तेच घडते।
आणि ते ऐकून मन एवढं अस्वस्थ झालं की मग कोणत्याही कामात मन नव्हतं लागत की कशातच नाही. तरी पण आता आमच्या घरापासून थोडं लांबच आहे, चांगलं 15-20 घरं आड आहे. परंतु कसं आहे, आपण ज्या व्यक्तीला पाहिलं ना त्या व्यक्तीविषयी जर असं ऐकलं तर बिलकुल बरं वाटत नाही. म्हणून मग ना दिवसभर एक तर माझी तब्येतही नव्हती चांगली आणि मग काहीही कामात मन नाही लागे. तरी पण मग आंघोळ करून छान स्वयंपाक बनवून घेतला आणि जेवण सुद्धा नाही करावं वाटे आज. तर पहिले त्यांच्या घरी जाऊन भेट देऊन आलो आम्ही. म्हणून मग मैत्रिणी माझी आणि मी त्यांच्या घरी जाऊन भेट देऊन आलो आणि नंतर मग पुन्हा डब्बल आंघोळ केली आणि जेवण तर काही केलंच नव्हतं, जे जेवण करावं वाटतच नव्हतं. मग त्यानंतर बसले मोबाईल पाहत. तर मोबाईल बघता बघता मला ज्वारीच्या लह्याचा व्हिडिओ दिसला. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, ज्वारीच्या लह्या तरी खाऊन बघावं म्हटलं कशा होते तर. म्हणून मग ते तरी बनवून बघूया म्हटलं. म्हणून मग काय केलं, ज्वारी थोडे होतीच माझ्याकडे, तर तिला गरम पाण्यामध्ये उकळली. म्हणजे पहिले पाण्याला उकळी येऊ द्यायची, त्यानंतर मग त्यामध्ये ज्वारी टाकायची आणि ज्वारी टाकल्यानंतर मग थोड्या वेळ झाकून ठेवायचं 5 ते 7 मिनटं आणि नंतर ती मग चाळणीमध्ये चाळून घ्यायची आणि नंतर मग ती वाळत घालायची. छान कडकडीत वाळू द्यायची. पण थोडी जरी अरत कच्ची जरी राहिली म्हणजे वाळली नाही तर काही लाया फुटत नाही. माझा पहिला प्रयत्न तर फसलाच. 2दा म्हणजे थोडी वाळायची बाकी होती, त्यामुळे मी म्हटलं चला फुटते, त्यामुळे मग काय केलं 2 फेर फोडून पाहिले. परंतु बघा अशा प्रकारे फुटल्या त्या लाया आणि थोडी जळली पण ती ज्वारी. तरी पण हे पातेलं जे आहे ते जाडबुडाचं होतं आणि जाडच बुड पाहिजे भांड्याचं, तरच चांगल्या फुटते. आणि मग मी गेले सासूबाईकडे घेऊन. मी म्हटलं आई बघा मी लाया फोडून बघितल्या, खाऊन बघता का म्हटलं. तर त्या म्हणे अगं म्हणे या लाया ज्वारीच्या नसते फोडायच्या म्हणे, धानदारीच्या फोडायच्या असत्या. म्हणजे धानदार म्हणजे कशी आपली नाचणी असते का नाही तशीच असते, चोपडी गुडगुडीत. तर तिच्या लाया फोडतात. ती धानदारीच्या लाया छान फुटतात. ज्वारीच्या लाया फोडून पाहिल्या परंतु काय त्या फुटल्या नाही. चला मग आता खाऊन बघूया कशी झाल्या तर. चांगल्या लागत आहे का? चकल्या का? चकल्या कर बनताय आता. नाही करणं होतं चकल्या. पण चांगलं लागत आहे ना, जसं खुशखुश लागत आहे, कस नाही लागत आहे. आपण विकत घेतो त्या कस लागते, विकतच्या घेतो की नाही त्या कस लागते, पण या नाही लागत आहे, कस छान लागत आहे. विकतच्या वाळून घालते तेल बारून टाकते, तेल बारून बाकी गरम राहते त्यामुळे त्या पटापट फुटते. चला मग आता आम्ही लाया खातो, तुम्ही पण या खायला. व्हिडिओ टाकतो. सासूबाईंना वाटलं मी ज्वारी भाजत होते ना, तर त्यांना वाटलं की चकल्या बनवणार आहे, ज्वारी भाजून त्यामध्ये टाकत आहे असं. तर मी म्हटलं चकल्या नाही बनवल्या, मी लाया फोडत होते म्हटलं. तर ठीक आहे म्हणे. एक प्रयत्न फसला म्हणून अशी हार नाही म्हणायची. म्हणून मग मी काय केलं, पुन्हा आमच्या त्या खाऊन झाल्यानंतर पुन्हा लगेचच थोड्या वेळाने चांगला अर्धा तास होऊ दिला आणि नंतर पुन्हा मग डबल फोडून पाहिल्या ना, तेव्हा छान फुटल्या बघा. म्हणजे त्यासाठी ज्वारी ही चांगली कडकडीत वाढावं लागते. कडकडीत जरी नाही वाढली तरी पूर्णपणे पाणी जे असतं की नाही आपण उकळतो त्यामुळे त्या ज्वारी थोडी नरम पडते, परंतु ते कडकडीत होऊ द्यावे लागते तेव्हा चांगल्या फुटते. नंतर मग मी काय केलं, कुकर घेतला आणि कुकरमध्ये भाजल्या. म्हणजे त्यावर गाळणी ठेवली, म्हणजे दिसते म्हटलं किती जळते किती फुटते त्या. म्हणून त्यावर मग गाळणी झाकली छान आणि मग बघितलं तर छान फुटल्या यावेळेला. परंतु लाह्यासाठी ज्वारी छान वाळू द्यावी लागते. चला मग एक प्रयत्न फसला म्हणून काही मी हार मानली नाही आणि डबल पुन्हा करून बघितल्या, तर आता ह्या लाया छान झाल्या. तर या लायाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.